लातूर उदगीर महामार्गाच्या घरणी नदीवरील नळेगाव तालुका चाकूर येथील बांधकाम सुरू असलेल्या नवीन पुलाशेजारी पर्यायी पुलावरून बुधवार 24 तारीख रात्रीपासून झालेल्या पावसात गुरुवारी तारीख 25 सकाळी 8:30 दरम्यान पाणी आल्यानं व पूल कालांतरानं वाहून गेलाय। त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे। लातूरहून उदगीर जाणाऱ्या घरणी नदीवरील नळेगाव येथील पर्यायी पूल बुधवारी रात्री झालेल्या पावसामुळे पुलावरून पाणी जात असल्यानं वाहतूक बंद झाली। रात्रभर पावसाच्या सरी बरसत राहिल्या। 34 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। त्यामुळे उदगीरहून लातूरकडे जाणारा राज्यमार्ग बंद झालाय। अष्टामोड ते उदगीर या राज्यमार्गाचं काम गेल्या 3 वर्षांपासून सुरू आहे। ज्या ठिकाणी ओढे आहेत त्या ठिकाणी जुने पूल पाडून नव्या पुलाचं काम सुरू आहे। हे काम अतिशय संथ गतीनं सुरू आहे। पर्यायी व्यवस्था म्हणून सिमेंटचे पाईप टाकून पर्यायी पूल तयार करण्यात आले होते। भर पावसाळ्यात पुलाचं काम सुरू आहे। हे पर्यायी पूल धोकादायक असून यावरून पाणी वाहत असल्यानं व कालांतरानं हा पूल वाहून गेल्यानं हा रस्ता बंद असून या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे। त्यामुळे उदगीरसह चामरगाव, बावलगाव, येरोळसह अनेक गावांचा संपर्क तुटलाय। तर वाहनांना विविध पर्यायी मार्गाने वाहतूक केली जाते। या ठिकाणी तहसीलदारांसह महसूल कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे। न्यूज 15 मराठीसाठी सुधाकर सूर्यवंशी, शिरूर, अनंतपाळ, लातूर।